ठाणे पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकींचे मालक गायब। ठाणे वाहतूक पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकींना कुणी वालीच उरला नसून त्यांचे मालक गायब झाले आहे। त्यामुळे विविध गुन्ह्यात तसेच नाकाबंदीत जप्त केलेल्या दुचाकी ही ठाणे पोलिसांची डोकेदुखी वाढवत आहे। या दुचाकी ताब्यात घेण्यासाठी वाहन मालक येत नसल्याने या बेवारस वाहनांचा लवकरच लिलाव करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी गुरुवारी जाहीर केले। त्यामुळे जप्त केलेली वाहने सोडवण्याची शेवटची संधी असल्याचे ठाणे पोलिसांनी सांगितले। नौपाडा वाहतूक शाखेने मागील वर्षी ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधी मोहीम राबवताना 4 तसेच 11 बेवारस दुचाकी जप्त केल्या आहेत। या वाहनांची कायदेशीर प्रक्रिया पार पडली आहे। मात्र या दुचाकींचे मालक अद्याप आपल्या दुचाकींचा ताबा घेण्यास आलेले नाही। त्यामुळे ही वाहने सांभाळण्याचे अतिरिक्त काम वाहतूक पोलिसांवर पडले आहे। नौपाडा वाहतूक उपविभागाकडून जप्त केलेल्या दुचाकी 3 हात नाका येथील उड्डाण पुलाखाली उभ्या करण्यात आलेल्या आहेत। तर श्रीनगर पोलीस ठाण्यामध्ये ही वाहने धूळ खात पडून आहेत। या दुचाकींच्या मालकांनी कागदपत्रे सादर करून आपली वाहने घेऊन जावीत, अन्यथा 8 दिवसानंतर ही वाहने लिलावात काढली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले।